नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले नवीन ब्लॉग मध्ये। तर आता आम्ही आलोय, आज संडे त्यामुळे आज फिरायला निघलो होतो। तर गणेश भाऊला फोन केला, संध्याकाळी लगेच निघायचं आपल्याला, तो म्हटला जाऊ। तर बाबू आणि मामांना पण घेतलंय, मध्येच प्रवीण इथं प्रॉपर आहे। प्रवीणला फोन केला, प्रवीणला पण उचललं आणि नाश्ता वगैरे करून निघलोय आता मोठ्या देवीच्या दर्शनाला। आता जवळच आलोय मोठ्या देवीच्या, तर निघू दर्शनाला, चला। तर मित्रांनो आत्ताच 100 रुपयाची पावती काढलेली आहे। वा, 100 रुपये ही फक्त वरती जाण्यासाठी। तर आम्ही आलेलो आहे आणि एंट्री झालेली। तर आम्ही सगळे मामा कुठे, मामांना घ्या रे पुढं, मामांना घ्या लागतंय मध्ये, मामा मेन आहे, मग ज्येष्ठ नागरिक आहे। चला, मामांच्या कृपेने आपण लवकर आलेलो आहे। मामांची लय ओळख आहे इथं, मामांनीच आम्हाला सगळं गाईड केलं। इथं वरती मागून या, मामांची कोणाला गरज लागली तर मामांचा नंबर पाठवा तुम्ही, मामाला फोन करा तुम्ही। आता एंट्री करतोय आम्ही मंदिराकडे प्रवेश। किती मोठं मंदिर आहे मित्रांनो, सगळ्यांनी एकदा आधी ब्रह्मचारी। मित्रांनो आता आम्ही गाभाऱ्यात आलोच आहे। तुम्ही डिझाईन वगैरे बघू शकता, किती मोठं मंदिर आहे, डेकोरेट वगैरे खूप भारी केलेलं आहे। जमा करायचे 2000 भरायलाच लावते। आणि ही देवी आहे, इथे कॅमेरा अलाउड नाही। मित्रांनो ही एंट्री झालेली, आमचं दर्शन घेऊन आणि बाहेर पडायचा रस्ता आहे। मंदिर खूप मोठं आहे, त्याचे पोल पण खूप सारे मोठे आहेत। आणि हा इथं जेवणाचा हॉल आहे, लोकांना जेवणासाठी रोज सकाळी जेवण असतं। आणि इथूनच एंट्री केली होती, इथूनच बाहेर पडायचं। किती मोठं मंदिर आहे तुम्ही आता बघूच शकता, पूर्ण सीन इथून दिसतोय, खूप भारी मंदिर आहे। आपण देवीला आलोय, प्रवीणलाच माहिती कोणते सांग रे। मला काय माहित नाही, पाण्यात नाही म्हणताय, पण तिथं सगळे समज खरोज नाही जर असं कोणाला रोग असतील ना काही त्वचेवरचे, पाण्यात धुतल्यास नंतर क्लिअर। तर ते असं पण आहे आपल्या निमदरी सारखं, थोडक्यात निमदरीच्या देवी सारखं तसं आहे। तर चला आपण ह्या देवीला पण दर्शन घ्यायला चाललोय। तर बाबा आधीच उभे आहेत बाहेर, काय आता सगळीकडे जाईन तिकडे तेच चालू आहे। हे कोणतं मंदिर? ते तिथे दगड फिरतो, मनापासून काय मागायचं ते फिरतो, लय जणांचा फिरतो। हे का मनापासून मागायचं? कधी फिरतो ते बोलायचं, फिरतो ते बऱ्याच जणांचा फिरतो, फिरता नाही फिरला। मित्रांनो मामाने देवीला पूजले, आता इच्छा मागतात आहेत मामा, फिरलं पाहिजे फक्त एवढं साकडं आहे देवीला पण। अवघड काम कसे अवघड काम कधी नाही रे, तसं फिरणं पण एवढं सोपं नाही। उचलते का बघ, उचलतंय का, उचलतंय का? इथं हा कुंड होता, पण त्याची अवस्था लईच बेकार आहे, पूर्णपैकी खराब आहे। नाईटा वगैरे असेल तो इथे यावं लागतं, पण ते पाणीच ऑलरेडी इतकं खराब आहे। तर मित्रांनो आता आपल्या देवीचं पण दर्शन झालं, 2 देवींचं दर्शन झालं। आपल्याला एकच करायचं होतं, दुसरं प्रवीणला माहित होतं, आपल्याला पण नव्हतं माहिती। तर आता जाणार आहे मडीला, मडीमध्ये। तर तिथं कानिफनाथांचं मंदिर आहे, त्यांचं दर्शन घेऊया, तर निघूया। आणि पाऊस पण चालू आहे बघा मित्रांनो, कसा क्लास
क्लायमेट झालेला आहे आणि आपले गणेश भाऊ तर फॉर्म मध्येच आहेत. गाडीला एकानाकन वाढतात येत ते घाटात, कारण की ते आत्ताच केदारनाथला जाऊन आलेत ह्याच गाडीत. उत्तराखंड, केदारनाथ, उज्जैन, त्यामुळे त्यांना वाटते तोच रोड आहे सुपर हायवे. हा मामा पण होते नाही का? मामा तुम्ही पण होते ना? कसं काय होतं वातावरण? एकदम छान. परत जायचं का नाही? जाण्याची इच्छा आहे, पण मग कधी निघायचं मग? परत पुढल्या वर्षी. मित्रांनो गाडी आपली इथं लावलेली आहे. चाललो आता आम्ही वरती कानिफनाथाच्या मंदिरात. आपण घेतलेले आहे देवाला ताट, बरंच काही आहे. बाबू लय बारीक रस्ता आहे. काय मित्रांनो हे सगळं आतमध्ये बघा कसं डिफिकल्ट आहे. बाबू येतोय, चला मागे लात लागेल. हुशार आहे हा बाबू. सोड सोड सोड. अरे खाली काही इथून जागे. हळूहळू चला. तर मित्रांनो इथं प्राचीन शिव मंदिर आहे, खूप आतमध्ये आहे. त्याचं दर्शन घेण्यासाठी खास आपण खाली आलो. मामाला जमलंच नसतं काय बात मध्ये. मामा खाली करा ती बॅटरी. मामा इथं आमची वाट बघतात. तुम्हाला यायचं का आतमध्ये? येऊ का? मित्रांनो आता आमचं कानिफनाथ झालेलं आहे. आता चाललंय मच्छिंद्रनाथला. तर ते मच्छिंद्रनाथ सगळ्यांचे गुरु आहेत. पहिले त्यांच्यापासूनच नवनाथांची सुरुवात झालेली. त्याचा त्यांना बडे बाबा ना, बडे बाबा पण म्हणतात. तर चला त्यांच्याच दर्शनाला चाललोय. जाताना सीन तर खूप भारी आहे, पाऊस पण चालू आहे आणि सीन तर लय भारी आहे. आणि वरती गेला फोटोशूट होणारच आहे. रस्ता तर विचारूच नका तुम्ही, छान आहे, खूप छान आहे. पण त्याला कंपाऊंड नाही, गेलं तर डायरेक्ट 12च्या भावात खाली. तर मित्रांनो आम्ही आत्ता उतरलेलं. क्लायमेट खूपच भारी आहे. गाडी रोडच्या कडेला लावली आहे आणि मागं तुम्ही बघू शकता पूर्ण धुकं आलेली. आत्ता दुकान होती, आम्ही जस्ट आलो तेव्हा धुकं आली आणि आमचं फोटोशूट चालू. यार धुकं चालली परत. अरे उघडं चाललं, चला पटकन धुकं. अरे बाबा सरक. ते म्हणतो बाबा तुझ्या मित्राला सांग काहीतरी. ए सरक रे बाजूला. लात भीती लात मारली कुठं कुठं टचच करीन. तर मित्रांनो हे मच्छिंद्रनाथ गुरुजींचं नाथांचं मंदिर. तर मित्रांनो आता आपण हातात बांधलेले आहे आणि आता आपल्याला बैल पण बांधणार आहे. बांधकाम चालू त्यासाठी पण देणगी दिलेली आपण. ताट वगैरे घेतले, सगळं ओके झालेलं आहे. आणि ते समाधी आहे नाथांची. आता हे बांधे एकलेच वेगळं केले. तर ते
मित्रांनो इथं मच्छिंद्रनाथ जी घोड्यावर आहेत त्यासाठी त्यांच्यासाठी हे करतात आणि पूर्ण इथं डेव्हलपमेंट चालू आहे. तर मित्रांनो दर्शन चांगल्यापैकी झालेलं आहे आणि हे नवीन डेव्हलपमेंटचं काम चालू आहे आणि तसंच तिथं खाली सीन तुम्ही बघू शकता किती भारी सीन आहे. तर मित्रांनो आमचं मच्छिंद्रनाथचं दर्शन झालेलं आहे आता आणि झाल्यानंतर प्रसाद वगैरे घेतलाय, अंगारा घेतलाय. त्याची एक शीट डोक्यावर हे टाकून येत, दुसरे निघलेले आहेत आणि अजून मोठे पुढारी लोक मागून येतात ते त्यांची गप्पा चालू आहे, चर्चा चालू आहे. जर कन्स्ट्रक्शन काम चालू आहे ना, रस्ता वगैरे काम चालू आहे, त्यामुळे ते चर्चा करतात की रस्ता कसा करायचा आहे, कसं काय. ते निवांत चालेत बघा, माझ मोजून वगैरे निवांत येतात. तर मित्रांनो आम्ही आलो आहे श्री वृद्धेश्वर मंदिरमध्ये, शिवलिंगमध्ये. ते शिवलिंग असं काय होतं, जिवंत शिवलिंग म्हणतात. जिवंत शिवलिंग आहे ते. मोठं होतं छोटं होतं असं म्हणतोय प्रवीण. आता बघ तुम्हाला पण दाखवतो कसं काय ते. मंदिर खूप छान आहे, मोठं मंदिर आहे, सगळा एरिया आहे आणि थोडं काम पण चालू आहे, पण खूप भारी मंदिर आहे. झालं का सांगून शंकरशास्त्र असं जे पाया पडताना पहिले नंदीचे. तर मित्रांनो आता प्रवीण शेटला आता सोडायची वेळ आलेली आहे. त्यांनी बरंच फिरवलंय आम्हाला, बरेच लोक म्हणजे घरी नाही, आता रस्त्यातच सोडतो तो, त्याचं जाईन गाडीने पण तो आला त्याच्यामुळे धन्यवाद प्रवीण शेट, तो आला तुझ्यामुळे आम्हाला बरीच लोकेशन कळाली. चला गाईज येतो, सांगितली या परत चला मामा. मित्रांनो आता वाजलेले 6, तर आता आम्ही चाललोय घरी परत. तर आता पहिले जेवण वगैरे करून घरी जाईन, काम वगैरे परत एखादं चांगलं मंदिर भेटलं तर मंदिरात पण जाऊ शकतो. तर निघूया इथून, तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. जेवायला कुठं जाणार ते सांग त्यांना. जेवायला अजून ठरलं नाही, पण चांगल्याच जागी जाणार, पण ठरलं नाही.